न्यू रेशो काढताना आपण ओल्ड रेशो मधून सॅक्रिफाय रेशो मायनस केला तरी सुद्धा आपल्याला न्यू रेशो मिळतो. असं कुठल्याही प्रकारचं गणित अजूनपर्यंत आलेलं नाही बोर्डाला पण किंवा पुस्तकात सुद्धा नाहीये का ज्याच्यावरून ओल्ड रेशो मधून आपल्याला सॅक्रिफाय रेशो मायनस करून मग न्यू रेशो काढावा लागेल. ओके, तर हे फक्त जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून डोक्यात ठेवा. न्यू रेशो काढण्याचा दुसरा फॉर्म्युला असा पण असू शकतो, ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाय रेशो. आणि न्यू रेशो काढण्याचा माग एक आपण फॉर्म्युला बघितला. मागचा फॉर्म्युला काय होता आपला? न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इंटू बॅलन्स रेशो. हे सगळे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी विचारतात. न्यू रेशोचा फॉर्म्युला आहे ओल्ड रेशो इंटू बॅलन्स रेशो. हे सगळे ऑब्जेक्टिव्ह साठी विचारतात, त्यासाठी लक्षात ठेवा. न्यू रेशोचे दोन फॉर्म्युले झाले, ओल्ड रेशो इंटू बॅलन्स रेशो किंवा आता जो आपण बघितला न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस सॅक्रिफाय रेशो. मग सॅक्रिफाय रेशो जर दिलेला असेल तरी सुद्धा आपण ओल्ड रेशो मधून सॅक्रिफाय रेशो मायनस करून न्यू रेशो फाइंड करू शकतो. ओके, आता नेक्स्ट आपल्याला आज पाहायचंय सॅक्रिफाय रेशो. मग आता सॅक्रिफाय रेशो मी तुम्हाला सांगितलं होतं की सॅक्रिफाय रेशो म्हणजे काय रे, की न्यू पार्टनर ऍडमिट केल्यामुळे जुन्या पार्टनरला जो लॉस होतो किंवा त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो कमी होतो त्याला आपण म्हणतो सॅक्रिफाय रेशो. मग सॅक्रिफाय रेशो म्हणजेच काय, तर न्यू पार्टनरला प्रॉफिट शेअरिंग मध्ये शेअर्स करून घेण्यासाठी जुने पार्टनर जे काही त्यांचे प्रॉफिट शेअर्स देऊन टाकतात नवीन पार्टनरसाठी त्याला आपण म्हणतो सॅक्रिफाय रेशो. ठीक आहे, मग आता सॅक्रिफाय रेशोचा फॉर्म्युला आहे बघा. सॅक्रिफाय रेशोचा फॉर्म्युला आहे ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. सॅक्रिफाय रेशोचा फॉर्म्युला आहे ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. ओल्ड रेशो मधून न्यू रेशो मायनस केले का आपल्याला काय मिळतो, सॅक्रिफाय रेशो मिळतो. मग आता आपल्याला सॅक्रिफाय रेशो कसा काढायचा ते आपल्याला पाहिजे. त्यासाठी एक्झाम्पल बघा. पेपरमध्ये आपल्याला समजा असं एखादा एक्झाम्पल असेल, A and B are old partner and his share is 6:4 and C's admit the new partner and new profit sharing ratio ABC is 10:6:4. Find out the sacrifice ratio. आता पहिली गोष्ट लक्षात ठेवा, सॅक्रिफाय रेशो हा कधी शोधायचा, जर आपल्याला प्रश्नामध्ये ओल्ड रेशो आणि न्यू रेशो दोन्ही रेशो दिलेले असतील तरच आपण सॅक्रिफाय रेशो काढून बघतो. दुसरी गोष्ट, जर प्रीमियम मेथडचं गणित असेल, आपल्याकडे दोन मेथडचं गणित येणार आहे गुडविलच्या बाबतीत, एक प्रीमियम मेथड आणि दुसरी व्हॅल्युएशन मेथड. जर प्रीमियम मेथडचं गणित असेल तरच आपण त्या ठिकाणी सॅक्रिफाय रेशो काढून बघतो. दुसरी गोष्ट, सॅक्रिफाय रेशो काढण्याची गरज कधी येते, ज्यावेळेस ओल्ड रेशो आणि न्यू रेशो दोन्ही रेशो जर दिलेले असतील तरच तुम्ही काय करायचं, सॅक्रिफाय रेशो काढून बघायचं, नाहीतर सॅक्रिफाय रेशो काढण्याची आवश्यकता नाही. त्यावेळेस ओल्ड रेशो आणि न्यू रेशो दोन्ही आपले काय असतात, सेम असतात. मग या ठिकाणी बघा, आपले ए आणि बी हे आपले ओल्ड पार्टनर झाले, त्यांचा रेशो आहे 6:4. मी त्या ठिकाणी ओल्ड रेशो घेतला ए आणि बी चा 6:4. न्यू रेशो बघा, न्यू रेशो एबीसी चा आपल्याला इथं दिलाय, न्यू रेशो दिलाय 10:6:4, 10:6:4. कळलं इथपर्यंत? प्रश्नामध्ये आपल्याला ओल्ड रेशो आणि न्यू रेशो दोन रेशो या ठिकाणी दिलेत. जो ओल्ड रेशो आहे आपला 6:4, न्यू रेशो आहे आपला 10:6:4. मग आता या ठिकाणी बघा, दोन्ही रेशो आपण या ठिकाणी घेतलेत, ओल्ड रेशो आणि न्यू रेशो. मग आपल्याला आता त्यासाठी ए आणि बी चा ओल्ड रेशो आहे. ओल्ड रेशो बघा, सॅक्रिफाय रेशोचा फॉर्म्युला काय आहे, सॅक्रिफाय रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. सॅक्रिफाय रेशोचा फॉर्म्युला घेतला, ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. मग आता सॅक्रिफाय रेशो कुणाचा काढायचा असतो, तर सॅक्रिफाय कोण करतं, तर जे ओल्ड पार्टनर आहेत, ओल्ड पार्टनरच फक्त सॅक्रिफाय करतात. न्यू पार्टनर तर आता आलेला असतो, त्याचं काहीच नसतं, उलट त्याला ते सॅक्रिफाय झालेला हिस्सा मिळतो. मग या ठिकाणी सॅक्रिफाय रेशो फक्त ओल्ड पार्टनरचा काढायचा. मग ओल्ड पार्टनर कोण आहेत, ए आणि बी. ए आणि बी हे आपले ओल्ड पार्टनर आहे आणि ओल्ड पार्टनरचाच आपल्याला या ठिकाणी काय करायचा असतो, रेशो काढायचा असतो. मग आता सॅक्रिफाय रेशो काढण्यासाठी आपण सूत्र घेतलं, ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. मग ए आणि बी चा ओल्ड रेशो वरती दिलाय, खाली न्यू रेशो दिलाय. मग आता बघा, इथं ओल्ड रेशो बघा, ए चा आहे 6/10. आता पूर्ण फ्रॅक्शन मध्ये घ्या, 6:4 आहे का नाही, 6 आणि 4 10, म्हणजे ए चा रेशो झाला 10 पैकी 6 हिस्से, बी चा रेशो झाला 10 पैकी 4. फ्रॅक्शन मध्ये घ्या, कारण आपल्याला वजाबाकी करताना हे पूर्ण घ्यावं लागतं. मग आता यांचा न्यू रेशो बघा, न्यू रेशो ए आणि बी चा काय होईल,
तर न्यू रेशो कसा काढायचा बघा, 10 आणि 6 16 आणि हे 4 20 हे सगळ्यांची बेरीज करायची. मग न्यू रेशो झाला 20 पैकी ए चे 10 हिस्से, 20 पैकी बी चे 6 हिस्से आणि सी चा आला असता 20 पैकी 4 हिस्से. असे याचे आपण काय केले असते 2 रेशो. या ठिकाणी ओल्ड रेशो न्यू रेशो हे 2 रेशो आहेत. तर ओल्ड रेशो ए बी चा 6:4 आहे, तो घेतला 6/10 4/10 आणि ए बी सी चा न्यू रेशो आहे 10:6:4, त्याची मांडणी करायची 10/20 6/20. आता फॉर्म्युल्यात किमती टाकायच्या. मी पहिला ए घेतला, ए चा आपला फॉर्म्युला किंमत टाका. ए चा ओल्ड रेशो आहे 6/10 मायनस बी चा बघा ए चा न्यू रेशो आहे 10/20. बघा मी काय केलंय परत आहे का, फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकली. ए चा आपण ओल्ड रेशो घेतला 6/10 मायनस साइन दिलं. बी चा आपण घेतला बघा 10/20. बी चा घेतला आपण 10/20. आता या दोघांचं मला काय करायचं आहे, डिनोमीटर सेम करून मग वजाबाकी करावं लागेल, कारण आपला फ्रॅक्शन मध्ये नियम आहे, जर डिनोमीटर सेम असेल तर सबट्रॅक्शन होतं. आता इकडे 20 आलेत, या ठिकाणी 20 आणण्यासाठी ह्या फ्रॅक्शनला आपल्याला 2 ने गुणावं लागेल, 6 ला पण 2 ने गुणावं लागेल, 10 ला पण 2 ने गुणावं लागेल. मग या ठिकाणी ती मांडणी करू बघा. 6 ला 2 ने मल्टिप्लाय केला, 10 ला 2 ने मल्टिप्लाय केलं, मायनस पुढे घेतले 10/20. मग आता बघा 6 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे आले 12, इथं -10 आणि डिनोमीटर सेम झाल्यामुळे आपण एकदा घेतलं. पुढची स्टेप कशी आली, 6 ला 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 12, ही पुढचे -10, डिनोमीटर सेम झाल्यावर आपण एकदा घेतो फ्रॅक्शन मध्ये. मग 12 मधून 10 गेले, राहिले 2/20. हे झालं आपलं ए चा आन्सर. आता बी चा आन्सर काढायचं. मग बी चा आन्सर बघा कसं येईल. बी चा ओल्ड रेशो घ्यायचा 4/10. बी चा ओल्ड रेशो काय आहे 4/10 बघा, मायनस इथं एच बी चा न्यू रेशो घ्यायचा. न्यू रेशो काय त्याचा 6/20. बी चा न्यू रेशो आहे 6/20. मग आता या ठिकाणी परत डिनोमीटर सेम करायला याला 2 ने मल्टिप्लाय केलं, 4 × 2 10 × 2 मायनस पुढचे 6/20. मग आता बघा 4 × 2 किती झाले 8 मायनस 6/20. मग आता या ठिकाणी 8 मधून 6 गेले 2/20. मग ए चं पण आन्सर 2/20 आला, बी चं पण 2 × 2/20 आला. मग फक्त न्यूमरेटर घ्यायचे. मग सॅक्रिफाय रेशो काय झाला बघा, फक्त न्यूमरेटर घ्या, डिनोमिटरचा विचार करू नका. ए चा 2 गेलाय, बी चा पण 2 आला, म्हणून सॅक्रिफाय रेशो 2:2. मग याचा अर्थ 2:2 म्हणल्यानंतर ते होईल इक्वली 1:1. मग या ठिकाणी जर आपल्याला गुडविल डिस्ट्रीब्यूट करून द्यायची वेळ आली सॅक्रिफाय रेशोनी, तर आपण दोघांनी 1:1 म्हणजे एकाच एकने काय करणार त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सॅक्रिफाय रेशो काढला तो. या स्टेप परत एकदा समजून सांगतो, आता काही मुलं नंतर आलेत. बघा आपण आज सॅक्रिफाय रेशो बघतोय. सॅक्रिफाय रेशो मध्ये ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो असा आपला एक्झाम्पल आहे. ओल्ड मायनस न्यू रेशो. या ठिकाणी आपण घेताना ओल्ड रेशो आणि न्यू रेशो, मग आपल्याला ओल्ड रेशो मधून न्यू रेशो मायनस केला की सॅक्रिफाय रेशो मिळतो. सॅक्रिफाय थोडक्यात काय, पूर्वी ए आणि बी ला 6:4 म्हणजे 10 हिस्से व्हायचे. 10 हिस्सेमध्ये ए ला 6 हिस्से आणि बी ला 4 हिस्से मिळायचे. आणि आता न्यू आल्यामुळे त्यांचे हिस्से काय झाले, 2 कमी झाले, असं ते खाली दिसलं आपल्याला. मग इथं आन्सर मध्ये घेताना बघा, सगळ्यात अगोदर ओल्ड रेशो आपण घेतला ए आणि बी चा 6:4, बी चा घेतला आपण न्यू रेशो एबीसीचा न्यू रेशो घेतला 10:6:4. मग सॅक्रिफाय रेशोचा फॉर्म्युला वापरला, सॅक्रिफाय रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. सॅक्रिफाय रेशोचा फॉर्म्युला काय आहे, ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. मग आता या ठिकाणी बघा ओल्ड रेशो म्हणजे कसं मांडायचं बघा, 6:4 म्हणजेच काय 6/10 4/10. आणि न्यू रेशो कसा होणार, ए चा घेतला आपण 10/20. तिघांची टोटल धरावं लागते खाली डिनोमिटरला, या तिघांची टोटल धरायची. मग 10/20 6/20, सी चा आला असतं 4/20. आता या ठिकाणी बघा ए च्या बाबतीत आपण घेणार, ए चा या ठिकाणी आपण ओल्ड रेशो घेतला, ओल्ड रेशो मधून न्यू रेशो काय केला आपण मायनस केला. मग आता या ठिकाणी डिनोमिटर सेम नव्हते म्हणून आपण पहिल्या फ्रॅक्शनला 2 ने मल्टिप्लाय केला. मग 6 × 2 10 × 2
पुढचा -10/20 आहे तसंच. मग आता यांचा मल्टिप्लिकेशन आला 12 - 10/20. मग उत्तर आला 2/20. तसंच आता b चा करणार. b चा आपण ओल्ड रेशो घेतला 4/10 मायनस 6/20. मग आता इथं इज इक्वल टूचं साईन पाहिजे मध्ये. इथं इज इक्वल टू. मग आता हे पहिल्या फ्रॅक्शनला 2 ने मल्टिप्लाय केला. 4 × 2 10 × 2. पुढचे 6/20 आहे तसंच. मग आता इथं 4 2 जा 8 - 6 आणि खाली डिनोमिनेटर सेम झाल्यामुळे एकदा घेतला. मग या ठिकाणी 8 मधून 6 गेले 2/20 आला. ठीक आहे. आता मी हे समजून सांगितलंय. सेम अशाच पद्धतीने तुम्हाला पुढचं सोडवायचं आहे. ठीक आहे. याचा फोटो काढून घ्या. ज्याचा राहिला असेल त्यांनी फोटो काढा. ज्यांचा राहिला असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. जे लेट आले त्यांनी. मग आता इथं रेशो झालता 2:2 म्हणजेच त्याला 1:1 मध्ये आपण कन्वर्ट केला. घ्या पुढचं पाहायचं. घ्या कॅल्क्युलेट ऑफ सॅक्रिफाय रेशो. प्रश्न लिहून घ्या. नवीन प्रश्न दिलाय. सॉल्व करायचा पटकन. हे महत्वाचे आहे. ऐन वेळेस ज्यावेळेस हे गणित कधी मध्ये येतात सॅक्रिफाय रेशो काढणं, पण त्यावेळेस मग मुलांना लक्षात येत नाही, मग अवघड वाटतं. त्यासाठी आता व्यवस्थित प्रॅक्टिस करा. न्यू रेशोची आपण कालच्या लेक्चरला आपण न्यू रेशोची प्रॅक्टिस केली. आजच्या रेशो मध्ये आपण सॅक्रिफाय रेशोची प्रॅक्टिस करतोय. नंतर आपल्याला गुडविलची प्रॅक्टिस करायची आणि मग तिथून पुढे आपल्याला तुम्हाला जर्नल एंट्री आहेत. जर्नल एंट्री मला पहिला समजून सांगायच्यात, त्या तुमच्याकडून पाठ करून घ्यायच्यात आणि त्याच्यानंतर आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. जोपर्यंत जर्नल एंट्री परफेक्ट होत नाही तोपर्यंत प्रॉब्लेम चालू होणार नाही. ए बी आर ओल्ड पार्टनर आणि रेशो 3:2 दिलाय. सी ऍडमिट न्यू पार्टनर and new profit sharing ratio ABC चा 12:8:5 दिलाय. फाइंड आउट द सॅक्रिफाय रेशो. आता या ठिकाणी बघा, आता ओल्ड रेशो A:B चा आहे 3:2. ओल्ड रेशो किती आहे 3:2. त्याच्यानंतर न्यू रेशो दिला आपल्याला 12:8:5. न्यू रेशो काय दिलाय आपल्याला 12:8:5. मग आता बघा सॅक्रिफाय रेशोचा फॉर्म्युला घेतला आपण ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. मग आता ओल्ड रेशो बघा या ठिकाणी. ओल्ड रेशोच्या बाबतीत ए चा रेशो झाला 3/5 2/5 आणि 3 आणि 2 किती झाले रे 5. मग 3/5 2/5. न्यू रेशो आपण घेतला बघा. न्यू रेशो काय आहे ए चा झाला 12 आणि 8 20 20 आणि 5 किती झाले 25 म्हणजे 12/25. बी चा झाला 8/25. सी चा झाला असता 5/25. पण आता सी ची गरज नाही कारण सॅक्रिफाय रेशो फक्त या दोघांचा निघतो. मग या ठिकाणी आपण घेतलं ओल्ड रेशो घेतला आपण ए चा 3/5 बी चा 2/5 आणि न्यू रेशो घेतला आपण ए चा 12/25 बी चा 8/25. ही 25 कुठून आले कळाले सगळ्यांना. या तिघांची बेरीज येते ती इथं घ्यावी लागते. या दोघांची बेरीज आपण इथं घेतली 5 इकडं 5. तसं इथं तिघांची बेरीज 25 म्हणून 25 इथं आलं इथं आलं. मग आता फॉर्म्युल्यानुसार ए ची व्हॅल्यू घ्यायची 3/5 ओल्ड रेशो मायनस त्याचा न्यू रेशो आहे 12/25. मग इथं पण पहिल्या फ्रॅक्शनला आता 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. डिनोमिनेटर इथं 25 इथं 25 आणण्यासाठी काय करावं लागेल 5 ने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून पहिल्या फ्रॅक्शनला 3 ला पण 5 ने मल्टिप्लाय केला 5 ला पण 5 ने मल्टिप्लाय केला. मग आता 3 5 जा 15 मायनस 12 डिनोमिनेटर सेम झाल्यामुळं एकदा. मग आता 15 मधून 12 गेले किती आले 3/25. मग ए चा रेशो झाला 3/25. ए चा रेशो झाला 3/25. आता बी चं घ्यायचं. बी चा ओल्ड रेशो बघा 2/5 मायनस न्यू रेशो त्याचा 8/25. परत डिनोमिनेटर सेम करण्यासाठी 5 ने मल्टिप्लाय केला 2 ला 5 ने मल्टिप्लाय केला 5 ला 2 ने मल्टिप्लाय केला 8/25. 5 2 चा झाले 10 मायनस 8/25. मग 10 मधून 8 गेले 2/25. मग या ठिकाणी बघा सॅक्रिफाय रेशो आला फक्त न्यूमरेटर घ्यायचं नंतर 3 आणि 2. मग सॅक्रिफाय रेशो झाला 3:2. मग जे काही आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचंय गुडविल असेल किंवा प्रॉफिट शेअरिंग रेशो नुसार आपल्याला ते
या ठिकाणी सॅक्रिफाय रेशोने गुडविल आपल्याला 3:2 मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्युट करावं लागेल. आले लक्षात? मग अशा पद्धतीने आपण हे सॅक्रिफाय रेशो काढले जातात. मग आपल्याला पेपरला असं फिक्स नाही, कधी सॅक्रिफाय रेशो काढायला लावतात, कधी न्यू रेशो काढायला लावतात, कधी आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायला लावतील. मग त्या सगळ्या कन्सेप्ट आपण आता स्टेप बाय स्टेप शिकतोय. त्यासाठी नीट लक्षात घ्या, सॅक्रिफाय रेशो जर काढायची वेळ आली, सॅक्रिफाय रेशो तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला सुद्धा विचारू शकतात. त्या ठिकाणी सुद्धा ओल्ड रेशो न्यू रेशो देतात आणि त्याच्यावरून सॅक्रिफाय रेशो विचारतात. त्यासाठी तुमची दोन्ही प्रॅक्टिस होऊ राहिली, प्रॉब्लेमच्या दृष्टिकोनातून पण आणि ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून पण. काढलाय का? झालंय का? घेऊ का पुढची स्लाइड? हो सर झालंय. हो सर झाले. करा कॅल्क्युलेट. याचा आन्सर सांगायचं मला किती येईल. बरे, ओल्ड रेशो झाला 2:1, न्यू रेशो घेतला आपण 3:1:1. सॅक्रिफाय रेशो झाला ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. मग या ठिकाणी ओल्ड रेशो काय आहे? 2:1 म्हणल्यावर काय झालं रे? 2/3, 1/3. आणि न्यू रेशो काय झाला? ए चा बघा 3 आणि 1 4 आणि 1 5 म्हणून 3/5 1/5. हे झालं तुमचा न्यू रेशो. बघा ए चा घेतला आपण ओल्ड रेशो काय रे? ए चा 2/3 मायनस न्यू रेशो आहे 3/5. आता हे दोघांचं डिनोमिनेटर सेम आहे का रे? मग तरी आपण एका कुठल्या तरी फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करून डिनोमिनेटर सेम करायचो. इथं नाही. मग आता काय करायचं? क्रॉस करायचं. या 5 ने 2 ला मल्टिप्लाय करा, 3 ने 3 ला मल्टिप्लाय करा आणि डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करा. बघा नीट लक्षात ठेवा, 5 ने 2 ला, या 3 ने या 3 ला, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. मग आता 5 ने 2 ला मल्टिप्लाय केलं 2 × 5 मायनस या 3 ने या 3 ला करायचा डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. ज्यावेळेस फ्रॅक्शन कुठल्या तरी एका साइडला मल्टिप्लाय करून डिनोमिनेटर सेम होत नसतील त्यावेळेस ही स्टेप वापरा. यानी 5 ने याच्या डिनोमिनेटरने याच्या न्यूमरेटरला, याच्या डिनोमिनेटरने याच्या न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरचं मल्टिप्लिकेशन. मग आता 2 5 जा 10, 3 3 जा 9, 3 5 जा 15. 10 मधून 9 गेले 1/15. आता बी चा बघा, बी चा आपण घेतला 1/3 ओल्ड रेशो, न्यू रेशो घेतला आपण 1/5. मग आता डिनोमिनेटर सेम करण्यासाठी याच्या डिनोमिनेटरने याच्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करा. 5 × 1 मायनस 3 ने इकडे मल्टिप्लाय केला 1 × 3 अपॉन 3/3 × 5. 5 1 जा 5, 3 1 जा 3, 3 5 जा 15. आता 5 मधून 3 गेले 2/15. मग या ठिकाणी सॅक्रिफाय रेशो बघा, याचा 1 आणि याचा 2 म्हणजे रेशो झाला 1:2. सॅक्रिफाय रेशो काय झाला? 1:2. जसं इथं 1:2 आलं, कधी कधी इथं 0 पण येऊ शकतं. ज्यावेळेस समजा 0 आला तर तो ज्याचा रेशो आला असेल त्याला एकट्यालाच मग तो शेअर दिला जातो, दुसऱ्याला काहीच दिलं जात नाही. आताच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्या सॅक्रिफाय रेशो नुसार 1:2 आलं. मग आता नीट लक्षात घ्या, सॅक्रिफाय रेशो हा केव्हा काढायचा? तर सॅक्रिफाय रेशो ज्यावेळेस प्रश्नामध्ये ओल्ड रेशो आणि न्यू रेशो दोन्ही दिलेला असेल त्यावेळेसच आपण सॅक्रिफाय रेशो करतो. आणि सॅक्रिफाय रेशो हे गुडविल डिस्ट्रीब्युशन साठी आपल्याला लागत असतो, ओल्ड पार्टनरला गुडविल वाटण्यासाठी. तर सॅक्रिफाय रेशो हा फक्त आपल्याकडे 2 मेथड आहेत, एक व्हॅल्युएशन मेथड आणि दुसरी प्रीमियम मेथड. तर प्रीमियम मेथड मध्ये आपण यूज करणार आहे, व्हॅल्युएशन मेथड मध्ये आपल्याला ते वापरायचं नाहीये. ठीक आहे, सॅक्रिफाय रेशो क्लिअर झालाय सगळ्यांना? तर आज when the old ratio as well as new ratio is given in the problem, then only calculate the sacrifice ratio to distribute the goodwill among the old partner. जुना रेशो न्यू रेशो दिला असेल त्यावेळेस सॅक्रिफाय रेशो काढायचा. If new ratio is not given in the problem, the goodwill is distributed among the old partner according to their old ratio. ज्यावेळेस न्यू रेशो दिलेला नसेल प्रश्नामध्ये त्यावेळेस आपण सॅक्रिफाय रेशो काढणार नाही. आणि अशा वेळेस गुडविल वाटताना आपण ओल्ड रेशो हाच सॅक्रिफाय रेशो म्हणून आपण गृहीत धरणार. ही कन्सेप्ट महत्वाची, नीट लक्षात ठेवा.
ओल्ड रेशो आणि न्यू रेशो जर प्रश्नात दिला तर सॅक्रिफाय रेशो काढून पाहावा लागतो. आणि जर न्यू रेशो दिलेला नसेल तर अशा वेळेस गुडविल वाटताना आपण ओल्ड रेशो म्हणजे सॅक्रिफाय रेशो धरून आपण ओल्ड रेशोनेच काय करत असतो, गुडविल डिस्ट्रीब्युट करतो. आता हे काय डिस्ट्रीब्युट करायचं, काय वाटायचं, आता हे फक्त लक्षात ठेवा मी काय सांगतो ते. हे तुम्हाला सगळं स्टेप वाईज पुढे समजणार आहे, कसं वाटतोय, काय करतोय. आता फक्त एवढं लक्षात ठेवा की सॅक्रिफाय रेशोला आपल्याला दिला असेल न्यू रेशो, ओल्ड रेशो तर सॅक्रिफाय रेशो काढणे आणि त्यांनी गुडविल वाटणे. नसन दिला तर ओल्ड रेशोने गुडविल वाटणे. ठीक आहे. तर आजच्या दिवस